सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। नवऱ्याची बायको लाडकी, नवऱ्याची बायको लाडकी, संसार मोडकी सांगे नवऱ्याला, नवऱ्याला सांगे नवऱ्याला, नवऱ्याला चला जाऊ माझ्या माहेरी गोगराण्याला, कारभारी बघा निरखून माझ्याकडं, निघाली हाड नाही पोटाला, अगं पण झालं काय एवढं रडायला? माझा हाल वनवास बघून सारं गाव हसते तुमासनी. का त्यांच्या बाच काय खाल्ले का काय हसायला? कवा कळायचं तरी तुमासनी? मला नाहीये तुझं पटत. नाहीच पटायचं. तुम्ही आपलं तेलाच्या बैलावानी राबवून आईच्या हातावर पगार आणून द्या आणि ती घालून दे लेकीसनी शेळीवानी चारा. तुम्ही निघालायसा नाव नाव वाढत. तुमच्या अंगाकडे बघितलं की काळीच कसं झरझरत या. अगं अंग मोडून काम केल्या बघार पोट भरल कसं कारभारने? असं काय लागतंय आमच्या दोघांच्या पोटाला? माझ्या आईबाच्या घरात हिंडून फिरून शान खाल्लं तरी सपायचं नाही. एका महिन्यात तुमची तब्येत कशी सुधारती ते बघशीला. मग असं काय काय घालणार आहेस मला? माझ्या आईबाच्या घरात मला काय कमी हाया ऐकून तरी घ्या. कारभारी जरा माझं ध्यान धरा, दुधाची मस एक घेईल ग, शेरानं दूध मी पाजिल ग. बघ नाही तर वांजुटी असायची. छा दूध नाही पण शान तरी देईल. दुधाची मस एक घेईल ग, शेरानं दूध मी पाजिल ग. तुपात खारका भिजविल ग, पैलवानी खुराक चारील ग. माझ्या रागू, माझ्या रागू, माझ्या रागू. पैलवानी खुराक मिळाल्यावर मग काय कारभारनी? तालमीत रोज मी जाणार, कुस्ती मेहनत करणार, हिंडून फिरून खाणार आणि राजावानी डुलणार. होय पण कारभारनी तुझी आई ठेवून घेईल ना आमासनी? माझ्या आईचं पाहिजे कशाला? तुमच्या आईवानी खाली खायाला घालून वरनं लात मारणारी नव माझी आई. तळ हातातल्या फोडावानी झेलील तुमासनी. बर तर मग चल जाऊ. आता कसं बोलला बर? नवरा असावा तर असा आणि बायको असावी तर अशी. दोघांनी सोडिले घर, दोघांनी सोडिले घर, पडले बाहेर मजा करण्याला, मजा करण्याला, करण्याला. सासूच्या घरी जावाई पाहुणा आला, जावाया 4 दिवसाचा पाहुणा, झाला 1 महिना तरी हाले ना. विचार याचा कळला, विचार याचा कळला, सासूबाईनी उगारीले शस्त्र, जावाई एडबडला, जावाया जावाया खाऊन जेवाया, गेला जावाया. कारभारनी सासूच्या घरात आल्यापासून चांगलं पैलवानी खुराक मिळालं मला. दिसभर कामातनं कंबार वर नाही माझी, पोटावारी राहिल्यासारखं झालंय मला. सासू तरी अरे तुऱ्याशिवाय बोलव ना. काहीतरीच बोलायचं. जावा नदीला कापड धुवाया. दमा आई. अगं ए आई, अगं साबण कुठं आया? नदी काची चिखल माती लाव जा म्हणावा, साबून लावतो या. कुठल्या बॅलिशीट राहाय ह्यो? जावयाचं पदक आलं ह्याला. आई ते बाहेर आहेत, जरा हळू बोल की. ए त्याचं भ्या तुला का मला? आई बापा संग भांडून बायकोच्या तालावर फिरणारा नवरा नवा, जत्रातला भावरा फिरविल तसा फिरवतोय. वर्षातनं एकदा शंकर निगवराय आली तर 1 दिवस राहतात आणि तुम्ही बसलाय असं की हरयाळीची मुळी खाऊन. काय झालं काय मामी? कवा तुझं डोळं उघडतील तवा दिसल. मामी तुमच्याकडे काय नाही बघा, हिच्याच अंगात तिडा आया. मग तुला तो तिडा निघत नाही का? तू कोण बापे आहेस का फप्पाई? घर फोड्या लिकीचं तोंड बघून आहे.
लेक बघावी नानत्याली आणि सून बघावी जाणत्याली. मामी मला नाही नाही त्या चाड्या सांगून इकडे आणलं बघा. मीच आणलं होय, माझंच पाप. तुम्ही नाही म्हटलं असता तर काय उचलून आणलं असतं. ऐक जावया, कशी वळ्या लागली या शेवया, नारळ ठेव आणि पड पाया, अजून तरी अक्कल येऊ दे. मामी मी आता काय करू, आई पुढे तोंड घेऊन जायची लाज वाटते मला. अरे अरे, जन्म देणारी माता म्हणजे समिंदर आहे समिंदर. तिच्या पोटात सारं काय खपत, आईचं आतडं तकलाच असतं. माई लेकराची ताटा तूट कुणी बी करू नये. माझंही पोट पाणी पिकलंय बाबा. मामी मामी तुम्ही मी मला अक्कल देणारी आईच हायसा. मी जातो. बाबा र माझ्या वासरा तू, आता मात्र माझा जावाय शब्दच खरा. तुला अक्कल याया पायी नाही नाही ते मी काम सांगितलं म्हणून राग धरू नकोस बर का बाळ. अगं हे घर फोडे, जा आपल्या नवऱ्या संग. आई मी कवा नाही म्हटलं. मला नाही तुझं गौर वाटत. सासू सासरा दीर जावा संग गोडीने राहून त्यांचा आशीर्वाद घेऊन मायाराला येशील तेव्हा तुला माझी लेक म्हणून पोटा संग धरून आयार मायार करीन. जा. मामी जातो मी. आसो आशीर्वाद मला सासू माये, आसो आशीर्वाद मला सासूबाई, आसो आशीर्वाद मला सासूबाई, आसो आशीर्वाद मला. कारुण्याचा कैफ चढला, धुंदीमध्ये रस्ता चुकला, टाळ्यावर अनाय मजला, मामी तुम्ही कारण झाला, मने फिराजी हा सुखाचा मार्ग मजला वो दाविला.